पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। वयश्री योजनेअंतर्गत मतदारसंघातील वयोवृद्धांनी लाभ घ्यावा, राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे। मिरज तालुका वड्डी वृत्त। सविस्तर वृत्त असे की राज्य शासनाने 65 वर्षावरील वृद्धांसाठी राबवलेल्या वयश्री योजनेचा मिरज विधानसभा मतदारसंघातील 65 वर्षावरील वृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी केले आहे। वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधरा राजे महेंद्र सिंह शिंदे सरकार व अजितदादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांच्या संयुक्त विद्यमानाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी येथे पार पडले। राज्य शासनाने राबवलेल्या योजनेपैकी 65 वर्षावरील वयोवृद्धांसाठी राबवलेली वयश्री योजना ही महत्त्वपूर्ण आहे। या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना चष्मे, व्हीलचेअरसाठी डीबीटीद्वारे 3000 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। जिल्ह्यात ही योजना राबवण्याबाबत संबंधित विभागाने प्रचार प्रसार केलेला नसताना लोकनियुक्त सरपंच कुमार यशोधरा राजे शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वड्डी येथे जिल्ह्यातील पहिले शिबिर घेतले। या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत। ग्रामपंचायत कार्यालय वड्डी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरासाठी लोकनियुक्त सरपंच कुमार डॉक्टर यशोधरा राजे महेंद्र सिंह शिंदे सरकार उपस्थित होत्या। मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात 3000चा निधी जमा होणार आहे। 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे। यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार, महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गट, तालुका अध्यक्ष तानाजी दळवी, किरण मगदूम, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका, सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज।